नमस्कार. मी गेली अनेक वर्ष राजकारण आणि समाजकारणात काम करते. महिलांचे प्रश्न, महिलांचे हक्क हेच माझ्या प्रवासाचं केंद्र राहिले. पण गेल्या 10-11 वर्षात जे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिवर्तन झालं, ते पाहून मला प्रचंड समाधान मिळतं. हे सगळं शक्य फक्त आणि फक्त आपल्या देशाला नरेंद्र मोदीजींसारखं एक नेतृत्व मिळालं म्हणूनच शक्य झालंय. मोदीजी, तुम्ही देशातील प्रत्येक आई, प्रत्येक बहीण, प्रत्येक लेकीचं आयुष्य बदलवून टाकलं. स्वयंपाकघरातील धुरातून तिची सुटका झाली. तुमच्यामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळून अर्ध दशक ओलांडल्यावर घराघरामध्ये शौचालय आलं. पिण्याच्या पाण्यासाठीची पायपीट थांबली. PM आवास योजनेत महिलांच्या नावावर घर देण्याला प्राधान्य दिल्यामुळे घरकुलाचं स्वप्न पूर्ण झालं. आज महिलेला गर्भारपणापासून वृद्धापकाळापर्यंत सरकारच्या शेकडो योजना सोबत आहेत. जनधन, मुद्रा, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया यामुळे महिलांच्या हातात आर्थिक स्वावलंबन आलंय. लखपती दीदी म्हणून लाखो महिला आज कुटुंबाला आणि देशाला बळ देत आहेत. आरोग्य, सुरक्षा, पोषण या प्रत्येक बाबतीत आज महिला निर्धास्त आहे. कट्टर हिंदुत्ववादी मोदीजींनी मुस्लिम भगिनींना देखील 3 तलाकच्या बेडीतून मुक्त केलं. तर दशकानुदशक प्रलंबित असलेलं 33% आरक्षण नारी शक्ती वंदन अधिनियम म्हणून महिलांच्या हाती आलं. मोदीजींमुळे आज नारी म्हणजे शक्ती ही खरी ओळख ठरलेली आहे. मोदीजी, तुमच्या विश्वासामुळेच ग्रामीण भागातील महिला लोकल ते ग्लोबल असं स्वप्न पाहू लागले. मला अभिमानाने सांगायचं आहे, मोदीजी, तुम्ही आज प्रत्येक भारतीय महिलेचा आत्मविश्वास आहात. तुम्ही आमची ताकद आहात. असेच कायम सोबत राहा आणि आम्हाला आशीर्वाद द्या. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.